स्तोत्र संहिता याचा 34 अध्याय 19 वचन. नीतिमालाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो. यस, आमेन. जय ख्रिस्त. सर्वांना कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहच्या सामर्थ्य नावामध्ये. हो, आजच्या या सुंदरशा दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत वचन दिलेलं आहे प्रियांनो. परमेश्वराचं वचन इथे काय सांगत आहे की नीतिमानाला फार कष्ट होतात. हो, जो नीतिमान आहे, जो नीतिमत्तेने चालतो, जो परमेश्वराच्या वचनामध्ये चालतो, त्याला काय आहेत, फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सोडवतो. त्याच्यावरती कितीही कष्ट येऊ द्या, कितीही परेशानी येऊ द्या, पण परमेश्वर जो आहे तो त्याला, नीतिमान व्यक्तीला त्या सर्व कष्टातून काय सोडवत असतो आणि परमेश्वर त्याची लढाई लढत असतो. त्यामुळे आपण कधीही आपले नीतिमत्ता आणि नीतिमानाने वागणे हे सोडलं नाही पाहिजे प्रियांनो. आणि परमेश्वराच्या आज्ञेत, भयात आणि वचनामध्ये राहणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर आपण असं करू तरच परमेश्वर हा आपल्याला त्या सर्व परेशानीमधनं बाहेर काढणार आहे आणि आपल्याला काय सुरक्षितसुद्धा ठेवणार आहे. तर परमेश्वराच्या वचनाचं आपण पालन करणं महत्त्वाचं आहे. तर बरेच लोक काय करतात, जैविक जीवनामध्ये गुरफटून जातात आणि आपले वचनापासून दूर जातात आणि त्यांच्यावरती येणाऱ्या संकटात मग परमेश्वराला ते काय करतात, नाही बाहेर पडू शकले अडचणीतनं तर परमेश्वराला काय नावबोट ठेवायला लागतात. तर आपण असं कधीच केलं नाही पाहिजे. आपण फक्त आणि फक्त परमेश्वराच्या भयात राहणे, नीतिमानाने वागणे आणि आपलं परमेश्वराची भयभक्तीमध्ये राहणं महत्त्वाचं आहे. जर आपण असे करू तर परमेश्वर आपल्याला प्रत्येक अडचणीतनं बाहेर काढणार आहे. तर ह्या वचनासाठी, ह्या दिवसासाठी आणि वेळेसाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करत्या बाप्पा, तुमच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. ह्या सुंदर दिवसासाठी बाप्पा, ह्या वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, आम्ही नीतिमानाने चलावा असं तू आम्हाला बनव माझ्या राजा. आमच्या जीवनात तू कार्य कर परमेश्वरा. ह्या वचनावर आम्हाला चालण्यास तू सहायता आणि मदत कर माझ्या बाप्पा. हो परमेश्वरा, आणि आमच्यावर येणारे अरिष्ट सर्व तू आम्हाला काय त्याच्यातनं बाहेर काढणार आहेस. तर परमेश्वरा, आम्हाला ह्या जगिक जीवनामध्ये न अडकून राहता तुझ्या वचनाचं पालन करण्यास आम्हाला सहायता आणि मदत कर आणि ते वचनं आम्ही ग्रहण करून तुझ्या मार्गावर चलावा असं तो आम्हाला बनव माझ्या राजा. आणि जे कोणी माझी बहीण भाऊ आज अडचणीत असतील, परेशानीमध्ये असतील, संकटामध्ये असतील, आजारात असतील, त्यांच्यापर्यंतसुद्धा तू हे वचन पोहोचवण्यास सहायता आणि मदत कर माझ्या राजा. हो परमेश्वरा, तू असं केलंस म्हणून तुला धन्यवाद देते माझ्या राजा. इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन तुझ्या हाती सोपवते. ही छोटीशी प्रार्थना येशू मसीहच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो, परमेश्वराच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. तर परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत शालोम. थँक्यू.